नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठातील जो भाग आहे आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकामधील जे स्थूल वाचन आहे, पहिलं स्थूल वाचन, त्या स्थूल वाचनाचा आज आपण आढावा घेणार आहोत. हे स्थूल वाचन एका बाल साहित्यिका लेखिकेने दुसऱ्या बाल साहित्यिका लेखिकेच्या जीवनावरचं त्यांच्या वाङ्मय परिचय या स्थूल वाचनामधून दिलेला आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला या स्थूल वाचनामध्ये स्थूल वाचनाचं शीर्षक आहे, स्थूल वाचन पहिले, बाल साहित्यिका गिरिजा कीर यांचा आहे, यांच्या जीवनावर, आणि ते लिहिलंय, लेखन केलंय त्याच्यावर. त्या सुद्धा बाल साहित्यिका प्रसिद्ध आहेत, डॉक्टर विजया वाड, ज्या फिल्म अभिनेत्री, आपल्या सर्वांना निशिगंधा वाड, मराठी फिल्म अभिनेत्री निशिगंधा वाड आहे, त्यांच्या त्या आई आहेत, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हे समोर ज्या दोन प्रतिमा पाहतोय आपण, दोन प्रतिमा, ह्या दोन्ही प्रतिमा मधली जी पहिली प्रतिमा आहे ती म्हणजे आपल्या गिरिजा कीर यांची, की ज्यांच्या जीवनावरचा हे स्थूल वाचन आहे, आणि ज्यांनी लेखन केलंय त्या डॉक्टर विजया वाड, अशा दोन्ही बाल साहित्यिका. त्यामध्ये सुरुवातीला आपण गिरिजा कीर यांचा अगोदर परिचय करून घेणार आहोत. मागील पिढीतील एक लोकप्रिय अशा लेखिका होऊन गेलेल्या आहेत त्या. प्रसन्न व प्रासादिक लेखनशैली हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. दैनिके, नियतकालिका यात त्यांनी विपुल लेखन त्यावेळेस केलेलं आहे. मानवतावादी मूल्य हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. सामाजिक वातावरण निकोप व सौहार्दपूर्ण असावे हा त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यानंतर ज्या डॉक्टर विजया वाड ज्यांनी हे लेखन केलंय त्या बाल साहित्यिका लेखिकांचा आपण इथे परिचय अभ्यासू. प्रसिद्ध बाल साहित्यिका, बाल कुमारांसाठी त्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटिका अशा विपुल प्रकारचं साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे. 2005 पासून 9 वर्ष त्या विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. तर 2007 साली त्यांना बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक उपक्रम केले. विश्वकोश लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने या दोन्ही बाल साहित्यिकांचा आपण थोडक्यात परिचय हा अभ्यासलेला आहे. आता आपल्याला प्रस्तुत या स्थूल वाचनाचा रसास्वाद घ्यायचा आहे. आता रसास्वाद घेणं म्हणजे कुठलंही साहित्याचा आस्वाद घेणं. जसं आपण जेवण करतो त्याचा आपण स्वाद घेतो, आणि साहित्याचा आपण रसास्वाद घेतो. साहित्यामध्ये सुद्धा चव असते, गोडी असते, साहित्याला सुद्धा चांगल्या पद्धतीने. मग आता रसास्वाद घेताना साहित्याचा पाहून, म्हणजे दूरदर्शनवर, टीव्हीवर, नाटिका पाहून, स्टेजवर, बोलून, साहित्य वाचून, साहित्य चिंतन मनन करून, अशा विविध प्रकारे आपल्याला रसास्वाद घेता येतो. त्याचा अभ्यास करून अशा रसास्वादावर आपण खूप वेळेला आपण चित्रपट पाहतो. चित्रपट पाहिल्यानंतर आपण लगेच त्याबद्दलचं मत आपलं व्यक्त करतो की खूप चांगला चित्रपट होता, खूप चांगला होता, म्हणजेच आपण रसास्वाद घेतला त्याचा, असा अर्थ होतो. एखादं साहित्य वाचलं आपण, एखादं नाटक वाचलं, एखादी कादंबरी वाचली, त्याबद्दलचं आपण आपलं मत व्यक्त करणं म्हणजे आपण त्याचा रसास्वाद घेतला असा अर्थ होतो.
आपण भरभरून बोलतो. आता वाङ्मयाचा म्हणजे साहित्याचा आपण विचार करतोय. त्यामध्ये कथा, कादंबरी हे तर प्रत्यक्ष जीवनाला अनुसरून आहे. कविता तर आहेच. तर कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतात, त्याला अनुसरून भाषा, त्याला त्याच्यामध्ये अलंकार वापरलेले आहेत का? प्रतिमा, प्रतीके साजेशी आहेत का? अनुभव उत्कटतेने व्यक्त होतो का? हे सुद्धा सर्व रसास्वादात मोडतं. हे सुद्धा रसास्वादात मोडतं, की त्याच्यामध्ये अलंकार वापरलेत का? त्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची प्रतिमा, कुठल्या प्रकारची प्रतीकं दिलेली आहेत, अनुभव उत्कटतेने व्यक्त होतोय का? तर अशा पद्धतीने कथा, कादंबरी, नाटक कोणत्याही वाङ्मय प्रकार असो, त्यातून आपल्याला एक संदेश व्यक्त होत असतो. एक संदेश मिळत असतो जीवनात. कुठलंही साहित्य घेतलं तरी त्यामधून. तर त्यामधून कुठली मूल्ये प्रकट होतात, त्या वाङ्मयाच्या वाचकावर, मनावर कोणता परिणाम होतो, या प्रश्नांच्या अनुषंगाने केलेला विचार रसास्वादामध्ये होत असतो. त्यालाच आपण रसास्वाद म्हणतो. आपण रसास्वाद घेतो तेव्हा वरील प्रश्न स्पष्टपणे विचारत नाही. या प्रश्नांची उत्तरे घेत आपण रसास्वाद घेत नाही, तर रसास्वाद घेत असताना कळत नकळतपणे, स्पष्टपणे, अस्पष्टपणे आपल्या मनात हे प्रश्न असतातच. म्हणजे रसास्वादामध्ये आपण रसास्वाद घेताना प्रत्येक मुद्दा पाहून मग रसास्वाद घेत नाही. तर रसास्वाद घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं, की कुठले कुठले मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. हे समाजोपयोगी साहित्य आहे. याच्यामध्ये कुठल्या अलंकारांचा समावेश आहे. याच्यामध्ये कुठली प्रतीकं, प्रतिमा यांचा वापर केलेला आहे. समाजासाठी किती उपयोगी आहे, मला ते आवडलंय का? आणि मग आवडलं तर का आवडलं? या सर्व प्रश्नांची उत्तरे ते साहित्याचा आस्वाद घेतल्यानंतरच कळतं. म्हणूनच आपण म्हणतो की त्याचा रसास्वाद घेतला. तर हा प्रस्तुत स्थूल वाचनाला आपण सुरुवात करूया. बालसाहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन डॉक्टर विजया वाड यांनी लिहिलेलं, प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका. त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालकांसाठी त्यांनी कथा, कादंबऱ्या, नाटकं असे सुमारे 117 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या. कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठातून त्यांना डी.लिट ही पदवी डॉक्टर विजया वाड यांना मिळालेली आहे. त्यानंतर साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार आणि शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या 95 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. सन 2007 साली सांगली येथे जे मराठी बालकुमार साहित्य संमेलन झालं, त्याच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या त्यांच्या कादंबऱ्या, तसेच आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदयस्पर्शी हे कथासंग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटकं त्यांची प्रसिद्ध आहेत. जिपरी, बिट्टीच्या 12 बाता या बालकादंबऱ्या, उत्तम कथा, अद्भुत जगाच्या सफरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी त्यांच्या बालकथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. चिंगू चिगम, 2 मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. हे गिरिजा कीर हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, दोन्ही आहे. काही माणसं वलयांकित असतात म्हणजे त्यांचं वलय खूप मोठं असतं, त्यांना इतिहास असतो. आणि काही हृदयांकित असतात, ते हृदयात असतात लोकांच्या, ते प्रसिद्ध असतात, प्रत्येकाच्या मनात प्रसिद्ध असतात. मात्र गिरिजा कीर ह्या एकच नाही तर त्या वलयांकित आणि हृदयांकित अशा दोन्ही होत्या, हे सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या लेखिका म्हणून प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य त्यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे. एक प्रकारे गिरिजा कीर यांच्यावरचं हे रसास्वाद डॉक्टर विजया वाड यांनी केलेलं आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये मी तुम्हाला रसास्वाद काय आहे त्याची संकल्पना अगोदर स्पष्ट केली. प्रस्तुत स्थूल वाचनामधून एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने प्रस्तुत पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे.
की एखाद्या साहित्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, त्याचा आस्वाद घेतला तर कसा घेतला पाहिजे. फक्त वाचन करायचं असं नाही, तर त्याचा खऱ्या अर्थाने रसास्वाद प्रत्येक साहित्याचा घेतला पाहिजे. आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नाही आवडली, तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला पाहिजे. एखादी गोष्ट आवडली, एखादं तुम्हाला गोष्टीचं पुस्तक दिलं आणि विचारलं, तुम्हाला आवडलं का? तर तुम्ही जर हो म्हटले, तर लगेच आवडलं असा अर्थ होत नाही. का आवडलं? त्याची कारणं द्यावी लागतात. त्याच्यामध्ये काय-काय आहे? त्याच्यामध्ये समाजासाठी काय-काय आहे? हे सर्व सांगितलं म्हणजे तुम्ही त्याचा रसास्वाद खऱ्या अर्थाने घेतला, असा अर्थ होतो. त्यानंतर नाही आवडलं, तर का नाही आवडलं? त्याच्यात कुठले घटक हे समाजाला घातक आहेत, विघातक आहेत किंवा त्यामुळे मला ते आवडलं नाही, मला ते आवडलं नाही, हे पण सकारण स्पष्ट म्हणजेच रसास्वाद घेतला तुम्ही असा अर्थ होतो. आणि म्हणून त्या गोष्टीच्या चांगल्या गुणांचे किंवा तिच्यातील दोषाचे विवेचन करता यायला हवे. एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं, तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणं म्हणजे रसास्वाद. एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक चिकित्सक म्हणजे पूर्ण अभ्यास करून चिकित्सक दृष्टीने अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा. कोणत्याही साहित्य कृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा साहित्य कृतीचा आस्वाद घेणे होय किंवा रसास्वाद होय. कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घेताना पुढील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. आता कुठले मुद्दे घेतले पाहिजेत? पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? कोणत्या वाङ्मय प्रकारातलं ते पुस्तक आहे? उदाहरणार्थ ते कथा आहे की कादंबरी आहे, प्रवास वर्णन आहे, नाटक आहे की आत्मकथन आहे, कथन आहे की तो एखादा लेख आहे की ते विवेचन समीक्षात्मक आहे, यापैकी का ते काव्य म्हणजे काव्य काव्यसंग्रह आहे. हे साहित्याचे प्रकार आहेत. याच्यामधला तो कुठला आहे? हे आपल्याला प्रथम समजलं पाहिजे, की पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? तो समजला पाहिजे. हे सर्व वाङ्मय प्रकार आहेत मी सांगितलेले अगोदर. पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. नंतर ते पुस्तक तुम्ही जर वाचलं, पहिला मुद्दा ते तुम्हाला समजलं पाहिजे कुठल्या वाङ्मय प्रकारातला आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या व्यक्तिरेखा आहेत, किती पात्र आहेत, त्या पात्रातील सर्वात मला भावलेलं किंवा मला आवडलेलं किंवा मला त्याचे विशेष व्यक्तिविशेष गुणविशेष आवडलेलं असं कुठलं पात्र आहे, त्याचा सुद्धा उल्लेख आपला असला पाहिजे, की कुठल्या स्वभावामुळे आवडलं. त्यानंतर त्या व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिम रीतीने कृत्रिमतेने टिपले आहेत. त्याच्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या सहजपणे आहेत का? खरोखरच अगदी ग्रामीण भागातलं बोलणाऱ्या जर व्यक्तिरेखा असतील, तर तशाच पद्धतीने ते ग्रामीण भागातले विचार, तशाच पद्धतीने कृती त्या कादंबरीमध्ये, त्या लेखामध्ये, त्या विचारामध्ये दिसते का? म्हणजेच ते सहजतेने आहे का? तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कथानक आकर्षक, उत्कंठावर्धक आहे का? त्या कथानक जे आहे, जी कथा आपण वाचली, ते खरोखर आकर्षक आणि उत्कंठावर्धक आहे की पुढं-पुढं वाचलंच पाहिजे. पहा काही-काही पुस्तके आपण वाचायला घेतली, की जे श्रेष्ठ लेखक असतात त्यांचे पुस्तकं तुम्ही वाचायला घेतली तर मध्ये ठेवू वाटत नाही. बंद करावं वाटत नाही वाचन, की उद्या करू. तुम्हाला आत्ता वाटतं की त्याच्या पुढचं आत्ता वाचलंच पाहिजे. जसं की टीव्हीवर एखादी मालिका लागली की तुम्ही पुढचा भाग व्हायला पाहिजे होता आजच, उद्या होईल, मग त्याच्यात काय होईल, ते त्याची जशी उत्कंठा वाढते, तशीच साहित्यामध्ये उत्कंठा असते. हे सुद्धा दृक आहे आणि हे श्रवणीय, वाचनीय, दृक अशा पद्धतीचं साहित्य असतं. म्हणून काव्यसंग्रह असल्यास कवितांचे भावसौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थ सौंदर्य कशातून जाणवतं? जर काव्यसंग्रह वाचताय तुम्ही, तर त्याच्यामध्ये भावसौंदर्य कसं टिकलेलं आहे? त्याच्यामध्ये विचार सौंदर्य कसं मांडलेलं आहे? त्याच्यामधून अर्थ सौंदर्य कोणतं प्रकट होतं? हे आपल्याला समजलं म्हणजे तिचा रसास्वाद घेतला असं होतं. त्यानंतर लेखकाची भाषाशैली कशी आहे? लेखकांनी त्याच्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे त्या कथानकामध्ये, त्या काव्यामध्ये अथवा त्या नाटिकेमध्ये अथवा त्या कादंबरीमध्ये अथवा त्या कथेमध्ये, तर ती कथा शैली कशी आहे, त्यांची भाषा शैली कशी आहे, ती सुद्धा आपल्याला समजली पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा आणखी समजला पाहिजे आपल्याला, की पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का? तिला योग्य प्रस्तावना आहे का? त्याचा शेवट पण चांगला झालाय का? का फक्त आपण मध्य
त्याचा जो मूळ गाभा आहे तेवढाच पाहिला आणि त्याची सुरुवातही चांगली नाही, तर आपल्याला ते कथानक आवडणार नाही. ती कथा, ती कविता, ते साहित्य आवडणार नाही. पण जर त्याची प्रस्तावना चांगली असेल, सुरुवात चांगली असेल आणि त्याचा समारोप म्हणजे शेवटही चांगला झालेला असेल, तर ते साहित्य निश्चितच आपल्याला भावतं, आपल्याला आवडतं. म्हणून तो मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यानंतर पुढचा 8वा मुद्दा दिलेला आहे. पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य कुठलं दिलेलं आहे? त्या पुस्तकामधून जे पुस्तक आपण वाचले, जे साहित्य वाचले, जी कथा वाचली, जी कविता वाचली, तिच्यामधून मिळणारं चिरंतन मूल्य कुठलं आहे? काय दिलेलं आहे? देशप्रेम आहे का? म्हणजे राष्ट्रप्रेमावरची कविता आहे का? राष्ट्रप्रेमावरचं कथानक आहे का? किंवा राष्ट्रप्रेमावरचं नाटक आहे का? किंवा याच्यामधलं समाजमूल्य जपणारं माध्यम त्या साहित्यामध्ये आहे का? कुठलं आहे? ते महत्वाचं आहे. त्यानंतर त्याच्यामधून समाजासाठी कुठला संदेश दिलेला आहे? कारण साहित्य हे चिरकाल टिकत असतं. साहित्य म्हणजे वर्तमानपत्र नाही, की जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक वाचतात आणि संध्याकाळ झाली, दुसरा दिवस उजाडला की त्याला रद्दी म्हणून फेकून दिलं जातं. असं साहित्य नसतं. साहित्य हे चिरकाल टिकतं आणि म्हणून त्याला साहित्य म्हटलं जातं, वाङ्मय म्हटलं जातं. ते चिरकाल टिकत असतं आणि साहित्य हे 3ही काळानुरूप असतं. मागच्या काळालाही आदर्श त्याच्यामध्ये असतो, सध्याच्या वर्तमानामध्येही त्याची मार्गदर्शक तत्वे घ्यावीत अशी असतात आणि पुढचा काळही भविष्यकाळ घेईल अशी तत्व, असे विचार, असे संदेश त्याच्यामध्ये मांडलेले असतात. म्हणून ते साहित्य चिरकाल टिकत असतं. म्हणून त्याच्यामधले उपदेश, तसेच कथानक, त्यातील आशय आणि कथानकाचा विषय हे महत्वाचे असतात. या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतोय का आपल्या, ते पाहिलं पाहिजे. मग त्याच्या पुढचा मुद्दा आज मी गिरिजाखीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे असं त्या म्हणतात. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरजाबाईंच्या लेखनात तोचपणा दोष अभावाने आढळत. तोचपणा नाही. त्यांनी जे बालसाहित्य लिहिलेले, बालसाहित्य म्हणजे बालकांसाठी, लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य, मग ते नाटक असेल, कविता असेल, कादंबरी असेल, कथा असेल, गोष्टी असतील, पाठ असतील, लेख असतील, विचार असतील, हे सर्व बालकांसाठी लिहिणं याला बालसाहित्य म्हणायचं. ते गिरजाकीर यांनी लिहिलेलं आहे. मग त्यांनी तोचपणा पुन्हा आणलेला नाही. साहित्यिक हे प्रत्येक साहित्यामध्ये, प्रत्येक वाङ्मयामध्ये वेगवेगळे विचार मांडत असतात. तोपणा अभावाने आढळला नाही त्यांच्यामध्ये. हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे. त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे प्रश्न खूप महत्वाचे वाटतात. त्यांनी मग लहान मुलांसाठी जे काही साहित्य मांडत असतात वेगवेगळं, तसं साहित्य त्यांनी मांडलेलं नाही. चमत्कारिक, तुम्ही टीव्हीवर काही कार्यक्रम पाहत असताल, काही मोठू पतलू, काही याचे वेगवेगळे कार्टून फिल्म दाखवल्या जातात. त्याच्यामध्ये तोपणा असतो, चमत्कार असतो, अद्भुत रम्यता असते, म्हणजे वास्तवता सोडून. तसं तो मुलगा जगू शकत नाही त्याच्या आयुष्यामध्ये. फक्त मनोरंजन हा हेतू एकच ठेवून केलेलं असतं. पण गिरजाकीर यांनी जे लेखन केलेलं आहे ते अशा पद्धतीचं नाही. ते निश्चितच त्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या खूप महत्वाचे असणारे तेच प्रश्न त्यांच्या बालसाहित्याच्या विश्वातले, बालकांच्या विश्वातले त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. अनेक त्यांनी बालनाटिका लिहिल्या. बालनाटिका म्हणजे लहान मुलांनी नाटक वाचावं अशा बालनाटिकाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते. इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, ए गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी त्यांनी लिहिल्या. पहा, विशिष्ट वयोगटासाठी वेगवेगळ्या बालनाटिका त्यांनी लिहिल्या, लेखन केलं. तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार या नाटिका बालवर्गांसाठी आहे. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षरे विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात.
लहान मुलांसाठी सर्व काही काही साहित्यिक आता त्यांनी सांगितलं पुण्याच्या रजनी परांजपे या लहान मुलांच्या वयोगटासाठी स्वतंत्र जोडाक्षरांची पुस्तकं प्रकल्प तयार करतात. जी त्या मुलांना समोर ठेवून की त्यांना जोडाक्षर कसे ज्ञात होतील. त्यांना लहान मुलांसाठी असे स्तुत्य गिरिजाबाईंचं तसंच लेखन होतं. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख इथे ज्या वाढ डॉक्टर करतात की नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद या त्यांच्या घरात घडणारी गोष्ट, घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा विचार विनिमय करत आहेत. मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉक्सिंग त्यांना सहन होत नाही. बॉसिंग थोडक्यात सॉरी बॉसिंग म्हणजे प्रत्येक जण त्यांच्यावर जे सोपवत असतो, असं करू नये तसं करू नये, हे करू नये ते करू नये, असे विविध प्रश्नांनी त्यांना भडीमार केला जातो. हे त्यांच्या मनाला कुठेतरी खटकत असतं की मग आपण जर मोठे असतो तर असं कोणी बोललं असतं का, असे त्यांच्या मनामध्ये विचार येतात. आणि म्हणून त्यांच्या त्या नाटिकेमध्ये बालनाटिकेमध्ये एक अर्ज आहे बाप्पा याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ते मुलांना ते बॉसिंग जे आहे सर्वांचं मोठ्या व्यक्तींचं, मग त्या घरातल्या शेजारच्या नातेवाईकांच्या या बॉसिंगचा कंटाळा येतो त्यांना, तो सहन होत नाही. पण हे सांगणार कुणाला, म्हणून मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाढाच वाचू अर्जात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया, म्हणजे देवा पुढे ठेवूया. देवा हे जे लोक आहेत, हे काका काकू आई वडील आजी आजोबा सर्व नातेवाईक जे आहेत, हे सतत जे आमच्यावर बॉसिंग करतात, हे बॉसिंग आमचं का करतात, इतकं आमच्यावर करू नये. असा अर्जच एक तक्रार अर्जच त्यांनी कोणा समोर ठेवला पाहिजे, म्हणून मग देवासमोर ठेवूया. असं देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्जलेख. मग ते मुलं एक सामुदायिक अर्जलेखन लिहायला सुरुवात करतात. इथे लेखिकेने छान तक्रारी मांडल्यात त्यांच्या. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे असं मुली म्हणतात. बरफ का गोला खाण्याची आझादी असली पाहिजे. आझादी म्हणजे मुक्तता, मोकळीक असली पाहिजे. आपण कधी गेलो तर ते आईस्क्रीम बर्फाचा गोळा खाण्याची आवड मुलांना असते, त्याची आझादी असली पाहिजे, नाही तर मग खवळतात. भेळ खायला मिळालीच पाहिजे. मधू भाऊ विनया ही मित्रमंडळीच कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, त्या प्रसंगात गंमत आली आहे या नाटिकेला. मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले. लहान मुलांच्या मनातले विचार त्या नाटिकेमधून असे व्यक्त करण्याचा प्रयत्न खूप छानपैकी केलेला आहे. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरिजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मने जिंकणे ही अवघड बाब आहे, पण ती लीलया पेलतात. ते गिरिजाबाईंनी पेललेलं आहे त्यांच्या साहित्यामधून. आता आपण गिरिजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्य कृतीकडे वळूया. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाहक, शिक्षणरती ताराबाई मोडक, संत गाडगे बाबा, महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिलेली आहे. त्यांच्यातली सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. त्या म्हणतात, थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्याचं खरं स्मारक. या थोर व्यक्तींनी केलेलं जे कार्य असतं ते कार्य पुढे नेणं म्हणजेच त्यांचं स्मारक. त्यांचे पुतळे वगैरे मोठमोठे पुतळे चौकामध्ये उभे करून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरत नाही, तर त्यांनी जे कार्याची सुरुवात केलेली, त्यांनी मांडलेले विचार तसेच पुढे नेणं, समाजामध्ये ते मांडणं, ते कार्यान्वित करणं हेच खरं त्यांचं स्मारक आहे. हे त्यांनी आपल्या त्या बाल साहित्यामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्वाचा विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजाकीर लिहितात की प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार, कारण एखादी स्त्री जी असते तिला खऱ्या अर्थाने जर सुशिक्षित कोणी बनवत असेल तर ते तिचे वडील बनवत असतात. आई वडील म्हणजे पित्याचं ऋण.
हे कायम असतं, कारण तिचा एकदा विवाह झाला की पुढे तिला शिक्षण दुरापास्त होऊन जातं. म्हणजे खऱ्या अर्थाने सुशिक्षित बनवण्याचं काम, शिक्षित बनवण्याचं काम जी व्यक्ती करते तिला तिच्या जीवनामध्ये, ते म्हणजे तिचे पिता असतात. आणि म्हणून त्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पारख करू शकतात, असं ताराबाई मोडक यांच्याबद्दल ते म्हणतात. ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरिजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचंय त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, का कार्यानुभव, शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. अनुताई वाघ या सुद्धा समाजसेविका खूप प्रसिद्ध होऊन गेलेल्या आहेत. ताराबाई मोडक या अनुताई वाघ यांच्या गुरु मानल्या जातात. म्हणून यांनी अगदी आदिवासींच्या मुलांना अगदी जंगलात जाऊन तिथे त्यांच्या वाडी वस्तीवर पाड्यावर जाऊन शिकवण्याचं कार्य केलं. पूर्ण आयुष्य आपलं त्या मुलांसाठी घातलं. शिक्षणाचं महत्व त्यांनी त्याच्यामधून व्यक्त केलेलं आहे. म्हणून त्यांची प्रशंसा गिरिजाबाई कीर यांनी केलेली आहे की ताराबाई मोडक, अनुताई वाघ असतील, यांचं कार्य खूपच महत्वाचं आहे. अशी भाषा वापरणं, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं, या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवत, हेच अनुताईंचे खरे स्मारक ठरेल. अनुताईंची जर खरं स्मारक ओळखायचं असेल, ठेवायचं असेल, स्मारक उभारायचं असेल, तर त्यांनी सांगितलंय, जन्मभर त्यांनी केलेलं जे कार्य आहे तसंच कार्य तरुण मुलांनी पुढे नेलं पाहिजे. हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, त्यांचं स्मारक ठरेल. संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. संत गाडगेबाबाबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेले, ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला या समाजाला, आपल्या देशाला. त्या संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही. संत व्हायचं असेल तर मग एखादा चमत्कारी जादूवर व्हावं लागतं असं नाही, तर विभूती लावून ध्यानस्थ बसावे पण लागत नाही. एखादी विभूती लावून, डोक्याला विभूती लावली आणि मग तो महाराज झाला असं पण लागत नाही. पहाडात निघून जावं लागत नाही तपश्चर्या करण्यासाठी. मोठ्या डोंगरामध्ये लोकात राहून लोक जागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत होते. ते असे कुठे जाऊन बसले नाही, रोज लोकांच्या संपर्कात राहिले, लोकांना प्रबोधन करत राहिले, लोकांना शिकवत राहिले, जागृत करत राहिले, जनजागृती केली त्यांनी, आणि म्हणून ते संत झाले, महान संत झाले. म्हणून दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. दुःखाच्या अग्नीत स्वतः होरपळून, स्वतः दुःखी असूनही जगासाठी, समाजासाठी त्या सतत त्यांच्या चरित्रामधून प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, आपल्या प्रजेला म्हणजे जनतेला पुत्रवत, मुलांसारखं मानून अपार म्हणजे खूप सुख देणाऱ्या, दान धर्म सतत करणाऱ्या, दान धर्म करणं म्हणजे इतरांना मदत करणं, दान देत राहणं, अशा सतत अहिल्याबाई होळकर सदैव इतरांसाठी जगल्या. म्हणून एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं, स्वच्छ होतं. अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिलेला आहे. मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला आहे. गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. त्यातील गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर आहे, उतरलेली आहे. मधु या गरीब मुलाची आई आजारी पडते आणि तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळाही देतात. हे त्या कथेमध्ये सांगितलेलं आहे. कधी जर कथा मिळाल्या वाचायला तुम्हाला, निश्चित कथा वाचा. कथेचं पुस्तक गिरिजाबाईंचं, कथेचं नाव आहे तू सावित्री हो.
हा कथासंग्रह आहे त्यांचा. त्याच्यामध्ये 8 कथा आहेत आणि त्याच्यातली गोष्ट एका माणसाची ही कथा पण सुंदर आहे. तिच्यामधला हा प्रसंग त्यांनी इथे मांडलेला आहे. मधू अत्यंत निरुपायाने एकाचे पाकीट मारतो आणि कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मधू मोठा नोटा मोजतो. तब्बल 2,000 पण सोबत चिठ्ठी असते. प्रिय आनंदा सोबत 2,000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील. आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता आणि या पत्राने मधूचे डोळे उघडतात. ज्या मधूची आई आजारी असते, जिला ऑपरेशन करायचं असतं आणि म्हणून त्याच्याकडे पैसे नसतात म्हणून तो पाकीट मारतो स्टँडवर जाऊन, गर्दीत जाऊन. पण ते पाकीट मारल्यानंतर त्या पाकिटामध्ये 2,000 रुपये असतात. मात्र त्याच्यामध्ये एक चिठ्ठी सुद्धा असते, की ज्या भावाने त्या भावाला लिहिलेली चिठ्ठी असते, की याच्यामधून आईचं औषध पाणी कर आणि म्हणून मी इकडे येत नाही आणि येईल तर मला पैसे खर्च होतील म्हणून ते पैसे वाचतील, ते आईच्या उपयोगी पडतील आणि म्हणून ते पैसे तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो. मधूचे डोळे उघडतात. त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे पाठवलेले असतात. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. कारण आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? म्हणून तुला हे पैसे कामी येतील. म्हणून ते पैशाचं पाकीट पुन्हा मधूला तो देतो. म्हणजे सुंदर असं कथानक जे जिव्हाळ्याला, हृदयाला स्पर्श करणारं, हेलावून सोडणारं असं हे कथानक त्यामध्ये आहे. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मला मिळेल. म्हणून त्या माणसाने ते पाकीट पुन्हा त्याला दिलं. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणार आहे. फुल फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. त्यांची गिरजाकीर यांची फुल फुलवणारा म्हातारा म्हणून एक कथा आहे. पहिलीच कथा आहे त्या पुस्तकातील. तर ती पण सुंदर आहे. बालक कादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल. गिरजाबाईंच्या झंप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे. महाचळवळ्या, वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बाल बालवाचकांचा लाडका होऊन जातो. आग लागली असे वाटून आगीचा बंब बोलावण्याचे प्रकरण त्या कथेत रंगलेलं आहे. अशी ही कथा तिथे सांगितली. यडबंबू, डब्बू ही बाल कादंबरी सुद्धा मनोरंजक आहे. खूप मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं आपलं आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. डब्बू हा मुलगा आईला उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरात मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, डब्बू नाही म्हणतो. पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना. कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं. डब्बू ते ध्यानात ठेवतो. दुपारी सगळे वामकुक्षी घेत असतात. म्हणजे पहा इथे डब्बू काय करतो याचं वर्णन केलेलं आहे, की आपल्या जीवनामध्ये तो काय करतो केलं पाहिजे. मुलांना एक चांगला संदेश याच्यामधून दिलेला आहे. त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा आहे. एकूणच गिरजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले आहे, की अनंत हस्ते कमलाकाराने देता की ती घेशील दो कराने असे वाटा. गिरजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला माझा अंतःपूर्वक मानाचा मुजरा. बोलकी पाने यामधील हा लेख आहे. हे लक्षात ठेवावं आणि सर्वांनी हा पाठ पूर्ण हे स्थूल वाचन ऐकलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या पूर्ण लक्षात येईल की कशा पद्धतीने साहित्य असतं आणि साहित्याची आवड केव्हा लागेल आणि साहित्य वाचल्यानंतर त्याचा रसास्वाद घेणे म्हणजे नेमकं काय हे तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ मन लावून हा ऑनलाईन व्हिडिओ तास अभ्यासावा लागेल. निश्चितच तुम्हाला आवडेल आणि रुचकर तुमच्या लक्षात येईल आणि मराठी भाषेची आवड तुमच्यामध्ये निश्चितच निर्माण होईल. तेव्हा हे स्थूल वाचन इथेच संपलेलं आहे. तेव्हा सर्वांना धन्यवाद.